हाय मित्रांनो, तर तुम्ही कसे आहात? चाल सगळे बरे आहेत ना? तर चला मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा जो 3 BHK चा पॅसेज आहे, तर ह्या 3 BHK च्या पॅसेज मध्ये आपण 30 एक बोर्ड आहेत, मेटल बॉक्स. 30 एक मेटल बॉक्स आहेत. तर तुम्हाला सांगतो, प्रत्येक मेटल बॉक्स ठराविक ठराविक वायर आणि त्यांच्या एका बेडरूम साठी ठराविक स्क्वेअर, किती स्क्वेअरचं आहे त्याच्यानुसार ठरवलं गेलेलं आहे. तर जे पण मेटल बॉक्स जेवढे पण टाकले ते 30 एक मेटल बॉक्स आहे. म्हणजे एका बोर्ड मध्ये आपण सफिशियंट प्रत्येक बोर्ड मध्ये वायरे आणलेले. एसी साठी नेला, तो बाथरूमचा नेला, हा 12 मॉडेलचा नेला. अशा प्रत्येक, हे 2 वेचं सर्किट आहे. प्रत्येक बोर्ड मध्ये प्रत्येक वायरे आहे. मला सांगतो अजून, ते टीव्ही साठी आपण सिंगल एक नेला, तिथं 12 मॉडेल आहे. हे फॅनचे, परत हे एसी आहे. प्रत्येक मास्टर बेडरूम मध्ये आणि कॉमन बेडरूम मध्ये 2 वे, आणि मास्टर बेडरूम मध्ये 2 वे आणि ह्याच्यामध्ये 2 वे. बाकी कॉमन मध्ये आपण 2 वे सर्किट टाकलं नाही. 2 वे सर्किट नसतं कॉमन मध्ये. बाकी सांगायचं म्हणलं तर आहे बघा, हे वर बघू शकता. हे वर जे आहे ते आहे आपलं इन्व्हर्टर पॉइंट आहे. तर बाकी एवढंच. बाकी तुम्हाला अजून सांगतो, हे बघा, हे चिमणी आहे. चिमणीसाठी आपण हा पॉइंट दिलेला आहे. तिथे एक सॉकेट लागणार आहे. एक 6 एम्पियरचं सॉकेट लागू. 6 एम्पियर सॉकेट लागेल त्याला. आपण वनच्या वायरी वापरल्यात. वनच्या एक ब्ल्यू, एक ब्लॅक आणि एक आर्थिंग. बस, वनच्या वायरी तिथं वापरलेल्या आहेत आपण. बाकी म्हणलं तर हा डीबी बॉक्स बघू शकतो तुम्ही. बस, आजचा व्हिडिओ एवढाच मित्रांनो. तर बाकी आपल्या व्हिडिओला फॉलो, शेअर नक्की करा. तर चला मित्रांनो, हॅव अ गुड डे.